कित्येक वर्षाचं रेकॉर्ड त्यांनी शोधून काढलं। 8 वर्षापासूनची कॉलेजची पूर्ण हिस्ट्री, पण नाही त्याचा निश्चय म्हणजे किती जरी अडखळला पडला काही झालं, किती जरी लोकांचं ऐकून घ्यावं लागलं। नमस्कार, मी डॉक्टर रोहित तापडिया, डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याचा 2017 बॅचचा विद्यार्थी, आणि सांगण्यास अत्यंत हर्ष होतं की सोलापूरच्या आणि वैशंपायन मेडिकल कॉलेजच्या नावाने विश्वविक्रम आपल्याला नोंदवता आलेलं आहे। हे विश्वविक्रम आपल्याला वर्ल्ड्स लार्जेस्ट हेल्थ अँड वेलनेस फेस्टिवल या नावाखाली नोंदवता आलं आहे, ज्याच्यामध्ये 18,000पेक्षा जास्त लोकांनी या 5 दिवसीय हेल्थ अँड वेलनेस फेस्टिवलला व्हिजिट दिली आणि सोलापूरच्या ख्यातीमध्ये एक तुरा लागला। आणि याची संकल्पना जवळपास 6 महिन्यापासून चालत आलेली आहे। तर 60 वर्ष मेडिकल कॉलेजचं म्हणजे हिरक महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने हे मुलांची संकल्पना होती की आरोग्य नगरीच्या निमित्ताने आपण हे केलं पाहिजे। आपल्या साजरीकरणामधून समाजाला आपण काय देऊ शकतो या निमित्ताने हा कार्यक्रम राबवण्यात आला। याच्यामध्ये याला वर्ल्ड रेकॉर्ड देण्याचं कारण असं आहे की ही जी संकल्पना आहे ही अशी वेगळी आहे आणि या वेगवेगळ्या संकल्पनांचा एकत्रीकरण आजपर्यंत जगामध्ये कुठेही कधीही झालेलं नाही आणि कुठल्याही मेडिकल कॉलेजकडून झाला नाही। त्यामुळे ह्याला वर्ल्ड रेकॉर्ड पहिल्यांदा हे होत आहे असं नोंदवण्यात आलं आणि जे काही रेकॉर्ड होईल तो आपलाच होईल, 1 लाखाचा असो किंवा 20,000चा असो। आणि त्यामुळे सोलापूरच्या नावाने हा अद्भुत आपल्याला वर्ल्ड रेकॉर्ड भेटलेला आहे आणि आपल्या सर्व सोलापूरकरांसाठी ही खूप मोठी आणि अभिमानाची बाब आहे। त्यामुळे सर्व सोलापूरकरांना शुभेच्छा आणि जगाच्या पाठीवरती सोलापूरची पुन्हा एकदा छाप राहते, त्यामुळे सर्वांना अभिनंदन, धन्यवाद। नमस्कार, मी यशवंत राऊत, मी इथे वर्ल्ड रेकॉर्ड्स कमिटीकडून स्पीक पर्सन म्हणून बोलतो आहे। बेसिकली 5 हा आरोग्य नगरी वर्ल्ड लार्जेस्ट हेल्थ अँड वेलनेस फेस्टिवल हा एक वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रम इथे आयोजित केला होता। ह्याच्यामध्ये 5 दिवसामध्ये इथे 18,125 लोकांनी व्हिजिट करून जुनं जे रेकॉर्ड होतं 15,000 लोकांचं ते ब्रेक करून एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलेलं आहे। त्याच्याबद्दल आज त्यांना सर्टिफिकेट दिलं गेलेलं आहे डॉक्टर वैशंपायन मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।